शिक्षक प्रबोधिनी हुपरीचा समाजभिमुख उपक्रम. लाटवाडी विद्या मंदिरात अनाथ व गरजूंना शालेय साहित्याचं वाटप. शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी मार्ग आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशानं शिक्षक प्रबोधिनी हुपरी यांच्या वतीनं विद्या मंदिर लाटवाडी इथं अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सभापती मिलिंद कुर्णे म्हणाले, शिक्षक प्रबोधिनी हुपरी ही केवळ शिक्षकांचं संघटन नसून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपणारी एक संवेदनशील संस्था आहे. गरजू आणि अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करून संस्थेनं समाजासमोर आदर्श निर्माण केला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी उमेद, आत्मविश्वास आणि प्रेरणा मिळते. शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम समाज घडवण्याचं कार्य शिक्षक प्रबोधिनी सातत्यानं करते. हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहे. कार्यक्रमाचं स्वागत शिक्षक प्रबोधिनीचे अध्यक्ष ल.बा. खोत यांनी केलं. प्रास्ताविकात संस्थेचे सचिव भोसले यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षक प्रबोधिनी सातत्यानं कार्यरत असल्याचं सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षण क्षेत्रातील सामाजिक बांधिलकीचं महत्त्व अधोरेखित केलं. समाजातील सक्षम घटकांनी गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहिल्यास अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळू शकते असं त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याधर कुलकर्णी होते. अध्यक्ष समारोपात त्यांनी शिक्षक प्रबोधिनीच्या उपक्रमाचं कौतुक करत अशा सामाजिक कार्यातून शिक्षणाबरोबरच माणुसकीची मूल्य जपली जात असल्याचं सांगितलं. यावेळी अशोक माळी, भोजेसर, सुभाष खोत, सुरेश खोत, बाळू खोत, मल्लू खोत, भालचंद्र खोत, चंद्रकांत घुबडे, हेरवाड ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सीमा बरगाले तसंच विद्या मंदिरचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीचा मोलाचा आधार देण्यात आला. कार्यक्रमाचे आभार विरूपाक्ष खोत यांनी मानले.